अत्री ऋषी आणि अनुसया यांच्याच पोटी दत्तगुरूंनी का जन्म घेतला? ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत ते सप्तर्षी आहेत आणि त्या सप्तर्षीमध्ये आत्री ऋषींचा समावेश होतो. आत्री ऋषींचं महत्त्व असं आहे की आत्री ऋषींचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. ऋग्वेदामधलं जे 5वं मंडल आहे ते 5वं मंडल हे आत्री ऋषींचं आहे. आत्री ऋषींना पर्जन्य विज्ञान माहिती होतं. भगवंत कसं असतो की भगवंत ज्या कुळामध्ये अवतार घेतो ना तर त्या कुळाची पहिली शुद्धी बघतो का त्या आत्री ऋषींचा आणि अनुसयाचा खूप मोठा अधिकार होता आणि म्हणून दुसऱ्या कोणाची निवड करण्यापेक्षा दत्त महाराजांनी आत्री आणि अनुसयाची आपली माता पिता म्हणून निवड केली. एक लक्षात घ्या की आपल्याला आपले आई वडील कोण, आपला मुलगा कोण हे निवडीचं स्वातंत्र्य नाहीये. आपला जन्म कधी व्हावा, आपला मृत्यू कधी व्हावा ह्याचं स्वातंत्र्य नाही, पण परमेश्वराला आहे की. आणि दुसरं त्याच्या मागचं असं आहे की त्यांचा मुलगा म्हणून आपल्यामध्ये काहीतरी गुण आहेत. जरी दत्त महाराज आईने संभव असले तरी सहवासाने माणसाला काही ना काहीतरी गुण प्राप्त होतात ना. त्यामुळे आत्री अनुसयाचे गुण आपल्याला लाभावे, त्यांचं एक काहीतरी शतांश म्हणा, सहस्रांश म्हणा, दशांश म्हणा आपल्याला प्राप्त व्हावा ह्या हेतूने दत्त महाराजांनी आत्री आणि अनुसयाची आपली माता पिता म्हणून निवड केली.